अवैध मुरुम उत्खननासंदर्भात हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण। हदगाव तालुक्यात चालू असलेल्या अवैध मुरुम उत्खननाच्या विरोधात हदगाव तहसील कार्यालयासमोर लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र मराठवाडा संघटक संजय खानजोडे यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। राळची कमीची व उत्खनन जास्तच याची सर्व चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। चला तर पाहू संजय खानजोडे यांची मुलाखत। मी संजय खानजोडे, लोकस्वराज्य आंदोलनाचा मराठवाडा अध्यक्ष आहे। मी या विषयावर उपोषणाला बसलेला आहो की महसूलचं जे उत्खनन चालू आहे, मुरुम उत्खनन, या उत्खननासाठी मी तहसीलदार मॅडमला पत्र वगैरे दिलं की अशा ठिकाणी उत्खनन चालू आहे, शासनाची बुडवणूक होत आहे। त्यांना मी वैयक्तिक पत्र सुद्धा टाकलं त्यांना, पण त्याची मॅडमनं कुठं दखल घेतली नाही। परत मला जे शासनाचे जे कर्मचारी आहेत, मंडळाधिकारी आणि तलाठी, यांना बोलण्यासाठी मला सांगितलं होतं, तुम्हाला पत्र पोहोचलं नाही तर त्यांना बोलून घ्या तुम्ही। तर मी त्यांना फोनवर बोललो तर त्यांनी काय म्हणले, आम्हाला आतापर्यंत पत्र आलं नाही। मॅडम बोललो माझ्याकडे पत्र मला आलं तर मग मी ते सांगितल्यानंतर परत 2-3 दिवस फोन लावले त्यांना माझा फोन सुद्धा घेतला नाही। आणि त्याचेच काही लोक थोडंसं रगेलीमध्ये बोलण्याची आणि धमक्या देण्याची तयारी ठेवली त्यांनी, आणि देत आहेत धमक्या मला। माझं एकच विनंती आहे शासनाला की बा जे तुमचा महसूल जे उत्खननाचं जे करत आहोत ते सर्व जमा करून घ्यावे आणि त्यांना काय दंड लावता येते ते दंड लावावं, आणि जे मेन त्याच्यामध्ये दोषी जे आहेत तहसील कार्यालयाचे, त्यांच्यावर तात्काळ निलंबितचे गुन्हे दाखल व्हावे। हे उत्खनन झालेलं आहे भानेगाव तांडा त्याच्या बाजूला तिथं कॅलनचा एक कॅलन गेलेला आहे, त्याच्या अलीकडून एक रेल्वे पटरी चालली आणि त्याच्या मधामध्ये तिथं उत्खनन चालू आहे गारांचं। तर आता शेतमालक तिथं 2-3 दाखवत आहेत, 7-12वर त्याच्यावर ताबा केलेला वेगळा दाखवतो आणि जे मालकी हक्काचं आहे ते वेगळे दाखवतात। आता याचा काय भ्रष्टाचार आहे ते आम्हाला काही कळून येत नाही आणि आम्हाला त्याची कोणी माहिती देत नाही। तुमचा असा आरोप मला आहे? प्रशासन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे माझ्यावर दुर्लक्ष करायलेत। मला जवळपास 2 महिन्यापासून समजा मी आता एक पत्र व्यवहारी चालू आहे तरी माझी कोणी दखल घेतली नाही। त्यामुळे मला नाईलाजामुळे मला इथं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसवण्यासाठी मजबूर केलं। जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत आता काय मेसेज गेला मला सुद्धा कळाला नाही। मी जिल्हा अधिकाऱ्याला सुद्धा पत्र दिलेलं आहे। काय मागणी असेल त्यांच्याकडे? त्या दोषीवर कारवाई व्हावी आणि महसूल त्याच्याकडून जे खंडित त्याने केलेलं आहे, ज्याने जे उत्खनन केलं आहे 200 बराचचं म्हणून त्याने जे उत्खननाची रॉयल्टी काढली होती, त्याने हजारो बराचची उत्खनन तिथे केलेलं आहे, त्याची चौकशी करावं तात्काळ आणि समक्ष मला ठेवून त्याचं चौकशी करून त्याच्यावर कारवाई करून मला न्याय द्यावा।